नाशिक जिल्ह्यातील कुंभमेळ्याचं मूळ स्थान असलेलं कावनई कपिलधारा तीर्थ या परिसरामध्ये आपण आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर पूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये कुंभमेळा भरायचा, परंतु सुखसुविधांच्या अभावी त्या काळामध्ये हा जो कुंभमेळा आहे हा त्र्यंबकेश्वर त्याचबरोबर नाशिक या ठिकाणी वळवण्यात आला आणि त्यानंतर कावनई कपिलधारा या ठिकाणचं जे महत्व आहे ते कमी होत गेलं। परंतु आता कुठेतरी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या परिसराचा कुठेतरी विकास व्हावा असं महंतांचं म्हणणं आहे। आपल्या बरोबर आदिनाथ संप्रदायाचे कल्की महाराज आहेत, कावनईचे विश्वस्त फलारी महाराज आहेत। नेमकं यांचं म्हणणं काय आहे आपण हेच जाणून घेऊया। महाराज काय सांगाल, नेमकं काय वाटतं तुम्हाला? जागतिक वारसा असलेले कपिलधारा तीर्थक्षेत्र हे सिंहस्थाचे मूळ स्थान असून ह्या तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे। कारण रामचरित मानस या पुस्तकामध्ये, ह्या ग्रंथामध्ये कपिलधारा कवनईचा उल्लेख आहे आणि यामध्ये सिद्धांमध्ये कपिल महामुनीने इथे अनेक वर्ष तपश्चर्या केलेली असून शेगावचे प्रसिद्ध संत गजानन महाराज यांनी सुद्धा या तीर्थक्षेत्रामध्ये 12 वर्ष तप केलेले आहे आणि ह्या अशा ठिकाणचा सर्वांगीण विकास होणं हे गरजेचं आहे। परंतु शासनाने इथे येणाऱ्या भक्तांसाठी, संतांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। कारण कपिलधारा तीर्थक्षेत्र हे आपल्या धार्मिक, ऐतिहासिक आणि शौर्याचं प्रतीक आहे। त्यामुळे या तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे। महाराज, आप बहुत सालों से यहाँ पे हैं, आप देखते हैं कि जितने भी बाहर से बहुत सारे लोग आते हैं कुंभ मेला, जिनको पता है कि यहाँ पे होता था, वो लोग आज भी यहाँ पे आते हैं। क्या आप कहना चाहेंगे इसके बारे में? यह तीर्थ श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ है। इसका नामकरण अनुसार यहाँ कुंभ मेला का मूल स्थान श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ है। कुंभ मेला का मूल स्थान अनुसार ऐतिहासिक, पौराणिक, दार्शनिक तीर्थ क्षेत्र में प्रथम है। समर्थ रामदास स्वामी जी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, कपिल महान मुनि इसका मूल अधिष्ठाता। फिर बाद में जो यहाँ साधु संत आते हुए जाते हुए यहाँ बहुत तपस्या करके गए हैं, परंतु इस तीर्थ को दुर्लक्षित कारण ये प्रथम तालुका प्लेस भी था और साधु संत में लाखों प्रमाण यहाँ उपस्थित रहते हैं। आज भी उनका व्यवस्था नहीं होने के कारण उन लोगों को बहुत दुर्लक्षित होता है। इसलिए प्रशासन उसका नियम अनुसार उसका ध्यान धारण दे करके साधु संतों का और पब्लिक का विचार विनिमय करें, इसके निवेदन है। एकंदरीत जर बघितलं तर इगतपुरी तालुक्यातील कवनई हा पूर्वीचा तालुका होता आणि याच ठिकाणी कुंभमेळा देखील भरला जायचा। अनेक जे काही रामायणकालीन इतिहास देखील या ठिकाणी आहे। त्यामुळे कुठेतरी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कावनईचा कुठेतरी विकास व्हायला पाहिजे। नाशिकच्या धर्तीवरती कावनई देखील एक पर्यटन स्थळ, त्याचबरोबर एक धार्मिक स्थळ म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात, त्याबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर देखील माहित आहे। त्यामुळे प्रशासनाने याकडे कुठेतरी लक्ष देण्याची गरज आहे आणि या ठिकाणी भाविकांना येण्यासाठीच्या सुखसुविधा उपलब्ध करून देणं देखील तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे पुढील आगामी येणाऱ्या सिंहस्थ काळामध्ये हे जे काही कपिलधारा कावनई तीर्थ आहे या ठिकाणी प्रशासन कशा पद्धतीने सुखसुविधा उपलब्ध करून देणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पुढारी न्यूज साठी विकास काजळे, इगतपुरी, कावनई।